लक्ष्मण जाधव कुस्त्या अगोदर पुकारलेल्या पोटरवरचे सगळे पैलवान तयार म्हणून सांगितलं। लक्ष्मण जाधव आलेला इकडं आणि नामदेव कोकाटे ही कुस्ती 7 नंबरची कुस्ती लागणार आहे। घेतात ती कुस्ती हाताला सगळे वॉर्मिंग आपला लागा सांगितलंय। 9:15 झाले तिकडे सगळी शेतकरी मंडळी आहे आणि इकडे वन वे पैलवान आक्रमण झालाय। एकेरीक चढवला शबास ऋतुराज आणि ऋतुराज मनवे जामखेडचा पैलवान विजय झाला। कुस्ती लागणार इकडे लक्ष्मण जाधव विरुद्ध नामदेव कोकाटे। ही कुस्ती 12 जुलै समीर शेठ तोडकर आणि रविदास शेठ तोडकर यांच्या वतीने पुरस्कृत कुस्ती आहे। धन्यवाद मेंद्रे साहेब। आणि इकडं मे 12 जुलै समीर शेठ तोडकर आणि रविदास शेठ तोडकरी यांच्या वतीने पुरस्कृत कुस्ती लागते। लक्ष्मण जाधव विरुद्ध नामदेव कोकाटे 7 नंबरची कुस्ती खालच्या लाईन मधली। ही कुस्ती मे 12 जुलै समीर शेठ तोडकर आणि देविदास शेठ तोडकरी चला तोडकरी साहेब प्रकाशजी निमशे आणि समीरभाऊ शेट्टे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 1100 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे। धन्यवाद प्रकाशभाऊ निमशे आणि समीरभाऊ शेट्टे। चला शबास नामदेव कोकाटे हिरव्या लंगेचा पैलवान इंदापूर तालुक्यामधला सराटीला सराव करणारा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाला सराव करणारा अर्जुन पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवारांचा पट्टा मेत्रे साहेब कुस्ती लावायची पाहुणे येणार आहेत। मे 12 जुलै समीर शेठ तोडकरी आणि देविदास शेठ तोडकरी यांच्या वतीने ती कुस्ती पुरस्कृत आहे। प्रकाशजी निमशे आणि समीर शेट्टे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 1100 रुपयाचं बक्षीस ऑनलाईन आलेलं आहे। प्रकाशजी निमशे आणि समीर शेट्टे आपल्या मनापासून धन्यवाद। एका तगड्या कुस्तीला प्रारंभ आणि महाराष्ट्र शासनाने झाला शिवछत्रपती हा आदर्श खेळाडूंचा पुरस्कार दिला। हिरव्या लांगेचा नामदेव कोकाटे त्याच्यासाठी टाळ्या करा आणि निळ्या लांगेचा लक्ष्मण जाधव इचलकरंजीला सराव करणारा उपमहाराष्ट्र केसरी अमृत मामा रोजलेचा पट्टा महाराष्ट्र चॅम्पियन अशी लढत आखाड्यावरती चालवलेली आहे। रोहार परदेशी माऊली यलवर पहिला पुकार ओंकार यलवर अनोल दिंडे पहिला पुकार दोस्ती ग्रुप सत्यवानजी ढेरे आणि कुंदन शेठ पवार यांच्या वतीने पुरस्कृत पुढची लढत लागणार। रोहार परदेशी आणि माऊली यलवर आखाड्यावरती चला सत्यवानजी ढेरे मुंबई PSI यांच्या वतीने ती कुस्ती लागणार। शबास नामदेव पटा लागण्याचा प्रयत्न होता इकडे जाधवचा आला माऊली यलवर आखाड्यावरती आलेला या वर्षीचा शिरूर केसरी किताबाचा मानकरी महाराष्ट्र केसरी हिंद केसरी पैलवान अभिजित दादा कटकेंचा पट्टा आणि रोहन परदेशी जंगली महाराज कोकमठाणला सराव करणारा भरत नायकर सरांचा पट्टा अमोल दिंडे आलेला इकडा नामदेव कोकाटेने तिकडे कब्जा घेतलेला आहे। शबास नामदेव शबास लक्ष्मण अतिशय तगडी लढत आखाड्यावरती चालू होते। चला परदेशी पैलवान आणि माऊली अप्पर कडा ती कुस्ती लावण्यासाठी दोस्ती ग्रुप PSI सत्यवानजी ढेरे आणि कुंदनभाऊ पवार आपण कुस्ती लावायला आखाड्यावरती यायचं आहे। विनंती आहे सत्यवानजी ढेरे साहेब आणि कुंदन पवार। चला माऊली आणि रोहनची कुस्ती लागते या बाजूला पाहुणे। चला सत्यवानजी साहेब दोस्ती ग्रुप ढेरे साहेब PSI मुंबई हलगेवाले घ्या वाजत चला। अतिशय तगडी लढत लागणार आखाड्यावरती या वर्षीचा शिरूर केसरी पैलवान माऊली यलवर आणि रोहन परदेशी पाहण्यासारखी लढत लागणार मैदानावरती। पाहुणे अशा तगड्या खट आणि काटा लढती मेत्रे साहेबांनी अनिल त्याच्या गोंधळाला
नारायणगावकरांना सलाबाप्रमाणे याही वर्षी जोडून दिलेला आहे. नामदेव आणि लक्ष्मण कुस्ती करा दोघं. कुस्ती सोडवली जाणार नाही नामा. लक्ष्मण कुस्ती सोडवली जाणार नाही. कुस्ती करा दोघं. सलामी द्या दोघं. इकडे रोहन आणि माऊली कुस्ती ग्रुपच्या वतीनं सत्यवानजी ढेरे साहेब आणि कुंदनभाऊ पवार यांच्या शुभ हस्ते कुस्ती लागलेली आहे. इकडे उभे राहिलेले खाली बसून घ्या. बसा खाली, बसा खाली, बसा खाली, बसा खाली. काका बसा. मागे लोक बसलेले. बसा खाली. मांडी घाला. चला बसा खाली. पलीकडे थोडं थोडं सरा. थोडं थोडं पलीकडे सरा म्हणजे जागा होईल. थोडं थोडं सरा. बसते थोडी जागाच नाही. थोडं पलीकडे सरा तुम्ही पण. थोडं सरा. पाठी पलीकडे सरा की. बसा काका खाली. आता जनसागराचा महासागर झालेला आहे. इकडं माऊली एलबर उपमहाराष्ट्र केसरी पहलवान सचिन एलबरांचा पुतण्या या वर्षीचा शिरूर केसरी किताबाचा मानकरी. मगाशी सांगितलं 48 महाराष्ट्र केसरी झाले महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये. त्याच्यापैकी 4 महाराष्ट्र केसरी पुढे जाऊन हिंद केसरी झाले. दीनानाथ अण्णासिंह चंबा मुद्दाल पहलवान विनोद चौगुले आणि अभिजित कटके जे महाराष्ट्र केसरी नंतर पुढे हिंद केसरी झाले. त्याच्यापैकी 4थ्या नंतर महाराष्ट्र केसरी नंतर हिंद केसरी होणारे पहिला अभिजित कटकेंचा पट्टा बाजूला लागेवरती लढतोय माऊली एलवार. तर चॉकलेटी कलरची लाल परिधान केलेला रोहन परदेशी जंगली महाराज आश्रमला सराव करतो. कोकमटनला एनआयएस कुस्तीगीर भरत नाईकलचा आणि विवेक नाईकल यांचा पट्टा अशी लढत चालवायची. हो 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 हो. बघायला टोप केल्याने कब्जा घेतलाय नामदेव कोकाटे पैलवानांना आणि हाताचा घुटना मानेवरती टेकवतोय. माग एकमेकाला दुखापत होईल असं काही करू नका. आणि आज खऱ्या अर्थानं नारायणगावकरांनी एक ऐतिहासिक कुस्ती मैदान घेऊन दाखवलेला आहे. याचसाठी केला होता अट्टास. शवास नामदेव कोकाटे तिकडे हाताची नोंदर काढण्याचा प्रयत्न होता नामदेवचा. सूरज उर्फ नामदेव कोकाटे एक लढवय्या पैलवान ज्याला हिंद केसरी महाराष्ट्र केसरी सिनियर नॅशनल कॅडेट जागतिक स्पर्धा गाजवणारा नामदेव कोकाटे पैलवान. इराणी एकलंगी होते पलीकडे आणि लक्ष्मण सुटून समोर आलेला आहे. प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत मारुती फुलसौंदर यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. धन्यवाद प्राध्यापक डॉक्टर श्रीकांतजी फुलसौंदर सर. कुस्ती करा पैलवान. एवढं मोठं मैदान संपन्न होतंय. संतोषाना बाबूभाऊ अजितभाऊ गावाला एक चांगली तालीम तुमच्या माध्यमातून उभी व्हावी हीच ग्रामस्थांची अपेक्षा आहे. बघा मी न सांगता सुद्धा टाळ्या वाजल्या म्हणजे ग्रामस्थांच्या मनात सुद्धा तीच गोष्ट आहे. इथं मुक्ताई गार्डनचा कायापालट होणार आहे. भविष्यामध्ये त्याच्यामध्ये कुठे तालीम एका ठिकाणी उभा करता आली तर बघा गावातली 4-10 पोरं नक्की तयार होणार. वाटत नाही का की आपल्या घरात एखादं तयार करावं का सगळंच बँकेत टाकायचं सगळंच गावात हिटाय बसायचं गळ्यात घालून. शबास नामदेव. नामदेव कोकाटे तिकडे आक्रमक होतोय. शबास. इकडे एकेरी पटा लागला माऊली एलवार. शबास माऊली. रोहन परदेशी तिकडे हल्ले धुडकावतोय आणि आज या पैलवानांच्या रूपानं साक्षात बजरंगबली हजर आहे. शरण शरणजी हनुमंता तुझा आलो श्रीरामद होता काय त्या भक्तीच्या वाटामध्ये धावाव्यास मोठा शूर आणि निरस्वामी काजी सादर तुका म्हणे रुद्रांगिरीच्या सुखमना साक्षात बजरंगबली हजर आहे. एकदा सर्वांनी बजरंगबलीचा जय जयकार करत हात उंच करून एक नाम तत्व दृढ हरी रे म्हणा. हरीसी करुणा येईल तुझी ते नाम सोपा रे रामकृष्ण गोविंदा वाचेशी सदा जपे आधी नामा परते तत्व नाही रे अन्यथा वायानिक पंथा जाऊ नको. परमेश्वराचं नाव घेताना मी पण बाजूला सरा आणि सगळ्यांनी दोन्ही हात वर करा. बोलो बजरंगबली की. ज्यानं हात वर केला नाही देव त्याला पुढच्या जन्मी हात देणार नाही. आणि जो जय म्हणणार नाही त्याला जीभ नाही. मुक्का होताल मुक्का. एकदा हात वर
प्रभू सियावर रामचंद्र की धन्यवाद. शाबास रोहन परदेशीनं कब्जा घेतलेला आहे. एक चाक लावण्याचा प्रयत्न होता, दरम्यान माऊली एल्बरनं तो हुकवलेला आहे. नामदेव काय झालं, लागलं का? थांबा 2 मिनिटं करला. आर्किटेक्चर अक्षयजी कांचळे साहेब यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. आर्किटेक्टर असे अक्षय भाऊ कांचळे, आपलं मनापासून धन्यवाद. चला पहिलवा कुस्ती करा. नामदेव आणि लक्ष्मण, सूरज उर्फ नामदेव कटे आणि कृष्ण फोटोग्राफी करणारा आमचा निखिल भाऊ धरंदरे. चांगली फोटोग्राफी करण्याचं काम चालू आहे. निखिल, आपलंही मनापासून धन्यवाद आहे. शबाद पहलवान कुस्ती करा. इकडं माऊली बाबूभाऊ अजितभाऊ जपून बसा, फक्त पुढे बसल्यानंतर. दोघांची वजन 100 किलोच्या आसपास आहे. मी म्हणणार नाही चपाती होईल. अजितभाऊच्या मागे बघा सर, इकडे बरोबर आरामात बसते. त्यांना माहिती प्रोटेक्शन पक्क आहे पुढच्या बाजूने. लामा जमन बघा, कारण सध्या बघा काय करायचे. शबास माऊली, रोहन शबास कुस्ती करा. इकडं अमोल दिंडे भलं आलेला आहे. ओंकार एल्बा, 1 नंबरचे पहलवान सिकंदर शेख और नीरू गुज्जर, तैयार हो जाइए पहलवान जी. आणि इकडं दुखापत झाली नामदेवला, लक्ष्मणला, तुला बी लागले लक्ष्मण वाटाला. आणि इकडे ही कुस्ती निकाल दिला त्याला. दोस्ती ग्रुप सत्यवानजी ढेरे साहेब आणि कुंदनभाऊ पवारांच्या वतीनं पुरस्कृत कुस्ती. चला पहिला कुस्ती करा. इकडं दिंडे पलट आलेला, ओंकार आलेला आहे. पुढची कुस्ती अजितो. चला पुढची कुस्ती विकास शेठ तोडकरी, अजित शेठ वाजगे, शेखर शेठ शेटे, जितेंद्रजी भोर आणि योगेश भाऊ शेटे यांच्या वतीनं ती कुस्ती. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.